नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य गाजवत 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली. कारगिल युद्धातील या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. काल कारगिलमध्ये विजय दिनाचा 25वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल येथे जाऊन विजय स्मारक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली दिली. कारगिलमधील शूरवीरांचे स्मरण करत बॉलिवूड स्टार्सही सोशल मीडियावर विजयाच्या शुभेच्छा देत आहेत. कारगिल युद्धावर आधारित चित्रपटांमध्ये काम करून अनेक स्टार्सनी वाहवा मिळवली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की असे काही स्टार्स आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कारगिल युद्ध लढले आहे. कारगिलमध्ये अनेक स्टार्सनी स्वतः शत्रूंना अदम्य धैर्य दाखवले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कारगिल युद्धाशी संबंधित असलेल्या बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगतातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम अनुष्का शर्माचा उल्लेख येतो. त्यांचे वडील कर्नल अजय शर्मा कारगिल युद्धात सहभागी झाले होते. त्यांचे वडील 1982 मध्ये सैन्यात दाखल झाले. ऑपरेशन ब्लू स्टार मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारगिल युद्धाच्या वेळी अनुष्का खूपच लहान होती. एवढं भयंकर युद्ध चालू आहे हे त्यांना माहिती नव्हतं. त्याचवेळी युद्धाशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांची आई सतत टीव्ही चालू ठेवत असे. त्यानंतर MTV रोडीज फेम होस्ट रणविजय सिंगाच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. पण त्याआधी त्याला सैनिक व्हायचे होते. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल इक्बाल सिंगा कारगिल युद्धात सहभागी होते. रणविजयच्या म्हणण्यानुसार युद्धाच्या वेळी तो दिल्लीत होता. त्यावेळी ते धौलाकुआ येथील आर्मी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी होते. त्याला युद्धाची माहिती होती आणि तो वडिलांशी चर्चा करत असे. युद्धादरम्यान रणविजयचे वडील राजुरी पूंछ सेक्टरमध्ये रेजिमेंट कमांडर म्हणून कार्यरत होते. यानंतर नाना पाटेकर हे चांगले अभिनेते मानले जातात. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला आणि लाईट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये सामील झाले. नानांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते. अनेक प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. तथापि भरतीनंतर त्यांना नागरिक मानले गेले आणि त्यांना युद्धात सामील होण्याची परवानगी दिली गेली नाही. पण क्विक रिॲक्शन टीमचा भाग बनून त्यांनी भारताची सेवा केली. त्यानंतर गुलपनाग ही अभिनय आणि राजकारणातही सक्रिय आहे. अनेक टीव्ही शो व्यतिरिक्त ती चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यांच्या वडील लेफ्टनंट जनरल हर्षरणजीत सिंग पनाग यांनी कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या वडिलांनी 2000 मध्ये याल्दोर सेक्टरमध्ये मोठ्या आर्मी ऑपरेशनचे नेतृत्व केले होते, ज्यामध्ये पाक लष्कराचे 35 बंकर उद्ध्वस्त करण्यात आले. या काळात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले. यानंतर विक्रमजीत कंवरपाल हे 2002 मध्ये लष्करातून मेजर म्हणून निवृत्त झाले. 2012 मध्ये वयाच्या 52व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचं निधन झालं. कंवरपालने पेज 3, टू स्टेट्स आणि डॉन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. कारगिल युद्धात विक्रमजीतचाही सहभाग होता. 2007 मध्ये त्यांचा 1971 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तो पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. सैन्य दलानंतर ते बॉलिवूडशी जोडले गेले. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.